लवकरात लवकर एक प्रतिमा आणि प्रिया आणि दुसरं ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक सोन्याचा हार देऊन प्रिया चक्क DNA रिपोर्ट बदलणार आहे. त्यासाठी एपिसोडचा शेवट चुकावू नका. हे काम केलंस तर हा दागिना. आजच्या एपिसोडची सुरुवात होते हॉस्पिटलमधून, जिथे अर्जुन आणि सायली खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. अर्जुन थेट डॉक्टरांशी बोलताना दिसतो आणि तो स्पष्टपणे सांगतो की डॉक्टर, आम्हाला DNA टेस्ट करायची आहे आणि ती पण ताबडतोब. अर्जुन डॉक्टरांना सांगतो की प्रतिमा, प्रिया आणि मैना या तिघींचे DNA सॅम्पल्स घेऊन टेस्ट केली जावी आणि ज्यांचा रिपोर्ट मॅच होईल त्याची माहिती लगेच आम्हाला दिली पाहिजे. डॉक्टर थोडेसे गोंधळलेले असतात, पण अर्जुनचा आत्मविश्वास पाहून ते टेस्टसाठी तयार होतात. पण मित्रांनो, इथेच खरी स्टोरी सुरू होते. अर्जुन आणि साई हॉस्पिटलमधून बाहेर पडतात, पण त्यांना कल्पना नसते की कुणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे प्रिया. होय मित्रांनो, प्रिया सगळं ऐकून त्यांच्या मागेच हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते. अर्जुन आणि सायली तिथून निघताच प्रिया एका हॉस्पिटलमधल्या माणसाकडे जाते आणि इथून सुरू होतो एक धक्कादायक खेळ. प्रिया माणसाला म्हणते, अर्जुनने दिलेल्या केसच्या जागी तुम्ही हा केस वापरा आणि जो रिपोर्ट येईल तोच अर्जुन आणि सायलीला द्या. हे ऐकून तो माणूस पूर्णपणे चकित होतो. तो म्हणतो, हे शक्य नाही, मी असं काही करू शकत नाही. पण मित्रांनो, प्रिया इथेच थांबत नाही. ती हळूहळू तिचं खरं रूप दाखवायला लागते. त्या माणसाला पैशांचा लालच देते आणि थेट आपल्या गळ्यातला सोन्याचा हार काढून त्याच्या हातात देते. प्रिया म्हणते, तुला किती पैसे हवे आहेत ते सांग, पण मला हवा तसा रिपोर्ट मला मिळाला पाहिजे. बाकीची काळजी करू नकोस. आता तो माणूस मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकतो. एकीकडे त्याची प्रामाणिकता आणि दुसरीकडे पैशांचा मोह. या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक अत्यंत थरारक आणि भावनांनी भरलेला भाग, जिथे प्रत्येक क्षणागणे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत जाते. आजच्या एपिसोडची सुरुवातच होते एका तणावपूर्ण वातावरणात. हॉस्पिटलमध्ये वातावरणात एक विचित्र शांतता असते, पण त्या शांततेमागे दडलेला असतो प्रचंड तणाव आणि अनिश्चितता. अर्जुन आणि सायली दोघेही खूप चिंताग्रस्त अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो तणाव, डोळ्यांमध्ये असते चिंता आणि मनात असते एकच प्रश्न, सत्य काय आहे, कोणावर विश्वास ठेवायचा आणि या सगळ्या गोंधळातून बाहेर कसं पडायचं. अर्जुनचा स्वभाव नेहमीप्रमाणे ठाम आणि निर्णयक्षम दिसतो. तो थेट डॉक्टरांकडे जातो आणि कोणतीही वेळ न घालवता स्पष्टपणे आपली मागणी मांडतो. त्याचा आवाज शांत असला तरी त्यामध्ये असलेली ठाम भूमिका स्पष्ट जाणवते. तो डॉक्टरांना सांगतो की त्यांना DNA टेस्ट करायची आहे आणि तीही ताबडतोब. सायली त्याच्या बाजूलाच उभी असते. तिच्या मनात अनेक प्रश्न चालू असतात, पण तिला अर्जुनवर पूर्ण विश्वास असतो. ती काही बोलत नाही, पण तिच्या नजरेतून तिची चिंता आणि अपेक्षा दोन्ही दिसून येतात. अर्जुन पुढे डॉक्टरांना सांगतो की प्रतिमा, प्रिया आणि मैना या तिघींचे DNA सॅम्पल्स घेण्यात यावेत आणि जे रिपोर्ट्स येतील त्यातून जे काही सत्य समोर येईल ते लगेच त्यांना कळवावं. हा निर्णय साधा नसतो. या टेस्टमुळे अनेक गोष्टी स्पष्ट होणार असतात. काही नात्यांचा पाया हादरणार असतो, तर काही नाती अधिक घट्ट होणार असतात. डॉक्टर सुरुवातीला थोडे गोंधळलेले असतात. त्यांना हे सगळं अचानक आणि गंभीर वाटतं, पण अर्जुनचा आत्मविश्वास, त्याची स्पष्टता आणि परिस्थितीची गंभीरता पाहून ते टेस्टसाठी तयार होतात. ते आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन देतात. इथपर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, पण खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते. अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमधून बाहेर पडतात. त्यांना वाटतं की त्यांनी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आता फक्त रिपोर्ट्स येण्याची वाट पाहायची आहे. पण त्यांना अजिबात कल्पना नसते की त्यांच्या प्रत्येक हालचालीवर कुणाचं तरी लक्ष आहे. त्यांच्या नकळत एक व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असते आणि ती म्हणजे प्रिया. होय, प्रिया. ती आधीपासूनच सतर्क असते. अर्जुन आणि सायली काय करत आहेत याची माहिती मिळवण्याचा ती प्रयत्न करत असते आणि आज तिला सगळं कळतं. DNA टेस्ट, सॅम्पल्स आणि येणारे रिपोर्ट्स. अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमधून निघून जाताच प्रिया सावधपणे आत शिरते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावना असते, राग, भीती आणि एक धोकादायक निर्धार. ती थेट हॉस्पिटलमधल्या एका कर्मचाऱ्याजवळ जाते. सुरुवातीला ती शांतपणे बोलते, पण तिच्या शब्दांमध्ये एक वेगळाच अर्थ दडलेला असतो. ती त्या माणसाला सांगते की अर्जुनने दिलेल्या केसच्या जागी दुसरा केस वापरावा आणि जो रिपोर्ट तयार होईल तोच अर्जुन आणि सायलीला द्यावा. म्हणजेच ती रिपोर्टमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करत असते. हे ऐकून तो माणूस पूर्णपणे चकित होतो. त्याला हे सगळं चुकीचं वाटतं. तो स्पष्टपणे नकार देतो. तो म्हणतो की हे शक्य नाही आणि तो अशा प्रकारचं गैरकृत्य करू शकत नाही. पण इथे प्रिया थांबत नाही. हळूहळू तिचं खरं रूप समोर येऊ लागतं. तिच्या चेहऱ्यावरची शांतता नाहीशी होते आणि तिच्या जागी येतो एक थंड, गणिती स्वभाव. ती त्या माणसावर दबाव टाकू लागते.
ती त्याला पैशांचा लालच देते. ती म्हणते की त्याला कितीही पैसे हवे असतील ती देईल, फक्त तिला हवा तसा रिपोर्ट मिळायला हवा. इतकंच नाही तर ती थेट आपल्या गळ्यातला सोन्याचा हार काढते आणि त्याच्या हातात देते.